फ्रेंड्स, मी तुमच्यावरती चिवचिव चिमणी चूज हॅपी वर्ल्ड या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण टिफिन स्पेशल रेसिपी या रेसिपीसाठी आपण बनवणार आहे भाजी असणार आहे पडवळाची भाजी। तर याला लागणार आहे ही पडवळ कट करून घेतली आहे, मीठ, साखर, तिखट कांदा लसूण मसाला, ही डाळ आहे भिजवून ठेवलेली होती, चणा डाळ ही सकाळी भिजवून ठेवली होती, हे खोबरं किसून घेतलेलं, कोथिंबीर आणि तेल आणि पाणी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिलं आपल्याला घालायचं आहे सावकाशपणे मध्यम याच्यावर आपण हे ते मंद आचेवर तेल घालून घेतलं आहे। याच्यामध्ये आपण आता थोडंसं याच्यामध्ये घालणार आहे सर्व मसाले, तिखट, पावभाजी मसाला, हळद तुमच्या चवीप्रमाणे, गोडा मसाला, हिंग, मोहरी आपण याच्यात घातली आहे हिंगासोबत, आणि थोडासा हे किचन किंग मसाला। तर आता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे ही भिजवून ठेवलेली डाळ। हे खायलाही अतिशय उत्तम लागते, ही आपल्याला शरीरासाठी भाजी उत्तम असते। मुलं खात नसतील तर त्यांनाही आवर्जून खायला द्या, त्यांच्या शरीरासाठी उत्तम असते। तुम्ही ही भाजी भातासोबत, पुरीसोबत, भाजी भाकरी सर्वसोबत, पुरी सगळ्यासोबत तुम्ही खाऊ शकता। ही टिफिन स्पेशल व्हेजिटेबल, यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स्नेक गार्ड व्हेजिटेबल, आणि यालाच आपण हिंदीमध्ये म्हणतो पडवळ की सब्जी, आणि याला आपण मराठीत म्हणतो ते पडवळाची भाजी। हे बघू शकता मित्रांनो, किती छान वाटते डाळ। आता आपल्याला घालायचं आहे हे पडवळ। हे खायलाही खात नाही मुलं, माहिती आहे मला, खरं ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असते। हे बघू शकता। आता आपल्याला घालायचं आहे थोडंसं हे पाणी। तुम्हाला मोहरी घालायची असेल तर घालू शकता। हे बघू शकता। तर आता आपल्याला घालायचं आहे थोडंसं हे कांदा लसूण मसाला, त्याने चवही उत्तम येते। तुमच्या चवीप्रमाणे आता आपण ॲड करणार आहे मीठ। साखर थोडीशी तुमच्या चवीप्रमाणे घालायची आहे, ऑप्शनल आहे। तर याला पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचं, सगळं भत्ता घातलेलं मिक्स होण्यासाठी। हे बघू शकता किती छान दिसते ही पडवळ, ती डाळ, मस्त वाटते सगळं। हे गरम गरम याच्यासोबत खायला अतिशय उत्तम लागते। तर आता आपण ह्याला झाकून ठेवायचं। तर इथे याला असे आज छान 10 ते 5 मिनिटं उकळी फुटू द्यायची। हलकी इथे वर अशी वाफा दिसतायच आपल्याला, ते गरम होतं नंतर ताट। आत उकळताना ते इतकं सुंदर वाटतं की खाताना उलट मजा आणखी येते। हे बघू शकता, थोडी थोडीशी वाफ येते वरून गरम। तर हे खोबरं, हे डेकोरेटिव्ह साठी खोया खिसून घेतलेलं खोबरं, कोथिंबीर। फ्रेंड्स, आपली आता भाजी रेडी झाली आहे। आता आपण याला रेडी करूया।
आता आपण याला छानपैकी रेडी करूया. हे बघू शकता फ्रेंड्स. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फ्रेंड्सना, रिलेटिव्हजना शेअर करा. धन्यवाद. ओम शांती ओम.